सीमाताई काय फंक्शन आहे तुमच्याकडं? हे बोलू का 2 मिनिटं मी तुमच्याशी? सगळ्यांशी बोलते बघा. मी इथंच आहे पलीकडच्या अपार्टमेंटला बोल करेन. गंगूबाई कसं आहे, असे साधलेले कामं घेत नाही मी. नुसतं भांडी गोळा करायची, घासायची आणि ठेवायची ट्रॉलीला. असलं काम करत नाही मी. डिश वॉशर पाहिजे तुमच्याकडं. डिश वॉशर आहे का तुमच्याकडं? तर मला बोलवायचं. कसं आहे, म्हणून तर आपल्याला 5 स्टार म्हणतात. कसं डिश वॉशरमध्ये कसं असते, हे मोठ्या लोकांची कामं असते. खायचं तिथंच टेबलावरच पिलेटा ठेवायच्या. गॅलरीत बसायचं कॉफी प्यायला, तिथंच कप बशा ठेवायच्या. ते सगळं गोळा करायला लागते. आता तुम्हाला वाटेल आता डिश वॉशर आहे आमच्याकडं, कशाला बाई पाहिजे गंगूबाई कामाला? पण हे गोळा करायला लागते ना, त्याला बाई लागती. आणि मग माझ्यासारखी बाई लागते तिथं. सगळ्या पिलेटा गोळा करायच्या, कपशा गोळा करायच्या, मशीनला लावायच्या, त्या झाक करायच्या आणि पोरड्या करायच्या, मग ट्रॉलीला लावायच्या. आणि मग आपण 6,500च्या 1,000च्या आत सुपारी घेत नाही. आता सुपारी म्हणजे कशी 1500चं डिश वॉशर पाहिजे तुम्हाला. कामाला पाहिजे ना बाई 1500 भांड्याचे. मग वॉशिंग मशीन आलं. वॉशिंग मशीन कशाला? मग तू कशाला पाहिजे? वॉशिंग मशीन आमच्या घरी येतं. अहो लागतेच मी. तुम्ही जाता पार्ट्याला जाता, याला जाता, आणता बाहेरनं कपडे तिथं सगळे ठेवता. आणि मग ते कोण गोळा करणार? सगळीकडचे कपडे गोळा करायचे, रंगीत वेगळे काढायचे, पांढरे वेगळे काढायचे आणि मग ते मशीनला लावायचे. आणि झाक कपडे वाळून सुकडायचे, सगळे कपडे टाकायचे दोरीवर. आणि मग त्याचे 1500 झाले. म्हणजे आले का 3000 झालं का नाही 3000चं. आणि मग ते लॉन्ड्रीला द्यायचे. लॉन्ड्रीला दिले की त्याचे न्यायचे लॉन्ड्रीला आणि लॉन्ड्रीकडनं आणायचे 500 रुपयापर्यंत. असे सगळे माझे दर असतात बघा सगळे. मग ते 500 किती झाले? आता येते का तुम्हाला गणित? बरं 550 रुपये. हां 4 माणसं असतील की 200 रुपये रोजचे घेते बघा मी. आणि मग परत तुम्ही म्हणाला तर झालं का? धुणं भांडी म्हणले की केराला दुसरी लावायची का? नाही व्हॅक्युम क्लीनर आणायचं तुम्ही. असं झाक केर काढणं होतं व्हॅक्युमला. सगळं तुमच्या कोचा खाल्लं, वेडा खाल्लं, सगळीकडनं काढताय व्हॅक्युम क्लीनर. हा मग ते स्वच्छ पाहिजे ना घर. येणारं जाणाऱ्याचं घर असतं, 4 माणसं येते, पाहुणे येते. आणि पाहुणे आले की घर वेगळा बरं का. तुमच्या झाले की पाहुण्याचं दर वेगळा. पुन्हा पाहुणे आल्यावर संध्याकाळी तुम्ही ये म्हणलात तर ते परत वेगळं पैसे. हां आणि मग ते लाईटवरचं मॉप, आता इलेक्ट्रिक मॉप निघाले. ते 1500 ते 1500 झाले ना 4,500. 50 रुपये 4 माणसाचं, 500 रुपये ते 5000 झाले. आणि मी आता ॲक्टिवावर आली आहे. तुम्ही आता तुम्हाला विचारलं कोण तुमची बाई कशी आली? ॲक्टिवावर आली. तुम्हाला सांगायला कसं झाक वाटते का नाही? हां माझी ॲक्टिवावर येते आमची कामाला. तुमची ॲक्टिवा आता गेले दुरुस्तीला. वहिनी गेल्या आता अंघोळीला. त्यांना कितीदा सांगितले की मी आल्यावर जात चला, आधीच जातात म्हणजे मला असं येळ येते. आले 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 थांबा जरा. आणि मग म्हणलं रविवारी सुट्टी घे. तर मी म्हणलं न गं बाय रविवारी नव्हे, मला सुट्टी गुरुवारी द्या. इथं एक शाहूपुरीत मंडळ आहे, तिथं मी जाणार आहे अस्मिता मंडळात. मला गुरुवारची सुट्टी द्या. मला तुम्ही रविवारी कामाला बोलवलं तरी चालेल. आणि मग काय ते गीताबाई ते दुसरे काम झाले बघा. तुम्ही सांगितलं परवा मला. त्यांना सांगायचं बरं का 6,500च्या आत मी काम करत नाही. हे सगळं मला लागते तुमच्या घरी तर मी कामाला येते. कोणाचं कोणाला भेटता हे असं सारखी फोन करतात मला. 6-7 घरचे काम आहे मला. हां आले आले आज का कुठंच सिनेमात बी रडती आणि इथं मी नाही आली तरी मी रडते. चला येते लई वेळ घेतला तुमचा.